युवा बंधू आणि भगिनींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आज आपलं युवा प्रशिक्षणार्थी युवा युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेविषयी मी आपल्याला थोडं बोलणार आहे. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ही संघटना युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारासाठी कार्य करीत आहेत आणि आमचे युवा प्रशिक्षणार्थी रोज यूट्यूबवरती त्यांचे व्हिडिओज अपलोड करतात. ते आपल्या आंदोलनासंदर्भात काही इम्पॉर्टंट आवश्यक माहिती देतात. आणि तर मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आहे आझाद मैदान मुंबई येथे. आणि मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आझाद मैदान मुंबई येथे मोठं आंदोलन मनरेगाच्या प्रशिक्षणार्थ्यांतर्फे येथे एक मोठं आंदोलन चालू आहे. तर पहा मित्रांनो, आपले काही युवा प्रशिक्षणार्थी असे म्हणत होते की आंदोलन करून काय भेटते. आपण या पहिले पण 19 आंदोलनं केलेले आहेत, पण आपल्या हातात काहीच नाही लागलं. पण मित्रांनो पहा, आपण इथे पाहू शकतो की मनरेगाचे कर्मचारी 5 दिवस झाले आहेत की आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या संख्येने आंदोलन करीत आहे. आणि मी आज सकाळी 8 वाजता आझाद मैदान येथे उपस्थित झालो. त्यावेळेला माईकमध्ये त्यांचा एक कर्मचारी सांगित होता की 2-3 दिवसात त्यांचा योजनेचा निकाल लागणार आहे आणि त्यांच्याकरिता 1500 कोटीची तरतूद सुद्धा झालेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या अजून कर्मचाऱ्यांना असे सांगितले आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आपल्या आंदोलनाकरिता तुम्ही येथे हजर राहा. तर बघा मित्रांनो, काल मी आझाद मैदान मुंबई येथून माझा लाईव्ह व्हिडिओ घेत होतो. त्यावेळेला मला एक भाऊ कमेंट करून विचारतात की भाऊ, तुम्ही तर आम्हा युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या माहितीसाठी आझाद मैदान मुंबई येथे गेलेले आहेत, पण तुम्ही का बरं दुसऱ्या योजनेचे आम्हाला व्हिडिओ दाखवत आहात. तुम्ही आमच्या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात सांगा ना. तुम्ही कशाला इकडल्या आंदोलना संदर्भात तुम्ही आम्हाला सांगता. पण असं नाही आहे मित्रांनो. बघा, मनरेगाचे कर्मचारी हे पण ते कंपनीतर्फे कर्मचारी आहेत, पण यांची मागणी आहे की आम्हाला तुम्ही परमनंट करा. तर मित्रांनो, अशी यांची मागणी आहे. पण यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात तर आपण युवा प्रशिक्षणार्थी, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी, आपल्याला मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सर्व युवा प्रशिक्षणार्थींना सांगितले होते की आम्ही तुम्हाला परमनंट जॉब देऊ, परमनंट नोकरी देऊ. पण आतापर्यंत आपल्याला जे एकनाथ शिंदे साहेब यांनी आश्वासन दिले होते, असा शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ज्या आस्थापनेवर तुम्ही काम करीत आहात तेथेच तुम्हाला आम्ही परमनंट करू, हा शब्द त्यांनी पूर्ण नाही केलेला आहे. म्हणून आपण सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या आंदोलनाकरिता अधिवेशन काळामध्ये 24 तारखेला आपलं युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन आहे. तर मित्रांनो, आपण सर्व युवा प्रशिक्षणार्थी, कोणी म्हणतात मला हे काम आहे, कोणी म्हणतात मला ते काम आहे, पण मित्रांनो पहा,
मी 5 ते 6 दिवस झालेले आहेत की मी आझाद मैदान मुंबई येथील माहिती मी तुमच्याकरिता सादर करीत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण आपले सर्व युवा प्रशिक्षणार्थी, आपल्या आई बाबा, आपले भाऊ बहीण यांच्या सोबत तुम्हाला आझाद मैदान गाठायचं आहे. तर तुम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थी आझाद मैदान मुंबई येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, अशी माझी आपल्याला कडकडून विनंती आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की येथे खूप मोठं आंदोलन चालू आहे. बघा, यांच्या 3-4 दिवसात मागण्या पण पूर्ण होणार आहे. तर आपण तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले युवा प्रशिक्षणार्थी आहोत. आपल्या मागण्या तर लवकरात लवकर पूर्ण करायला हव्यात. तर मित्रांनो, आपण सर्वजण येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्वात जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहूया आणि आपला हक्क, आपला रोजगाराचा हक्क प्राप्त करूया, अशी माझी आपल्याला विनंती आहे. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जेव्हा बच्चू कडू साहेब आझाद मैदान मुंबई येतील तेव्हा मी लाईव्ह येणार आहे. तरी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा आपल्याला काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती देत आहे तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद मित्रांनो.